नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आनंदी आहात ना? चला तर मग डोरस्टेप स्कूल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक छानशी गोष्ट. ही गोष्ट आहे मंगोलिया या देशामधली आणि या गोष्टीचं नाव आहे सुहो आणि पांढरा घोडा. ही गोष्ट जरी परकीय भाषेमधली असली तरी या गोष्टीचं लेखन केलेलं आहे रजनी परांजपे यांनी आणि ही तुमच्यासमोर सादर करीत आहे मी अमोल जाधव. चला तर मग ऐकूया सुहो आणि त्याचा पांढरा घोडा. चीन देशाच्या उत्तरेला मंगोलियामध्ये एक लांबच लांब पसरलेला गवताळ प्रदेश आहे. या प्रदेशातले लोक पूर्वीपासून मेंढ्या, घोडे, गायी हे असं सगळं पाळून आपली उपजीविका करतात. तोच त्यांचा पोटा पाण्याचा धंदा. आता आपल्याकडे जसं सारंगी एक वाद्य आहे ना, तसंच मंगोलियामध्ये सुद्धा एक वाद्य आहे. त्या मंगोलियन भाषेमध्ये त्याचं जे नाव आहे त्या नावाचा अर्थ असा होतो की घोड्याचं डोकं असलेलं वाद्य. आता या नावाप्रमाणेच या वाद्याला वरच्या बाजूला घोड्याच्या डोक्याचा आकार दिलेला असतो बरं का. ह्या वाद्याचा आकार असा का असतो आणि त्याला असं नाव का पडलं याविषयी ही गोष्ट आहे. ती गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. मंगोलियातल्या गवताळ भागात एक सुहो नावाचा गरीब मेंढपाळ मुलगा राहायचा. त्याला वडील नव्हते. घरात फक्त तो आणि त्याची आई राहत होते. सुहो वयानं लहान होता, पण त्याला खूप समजूत होती. अतिशय समजदार मुलगा. आपली आई एकटी आहे, तिला आपणच मदत केली पाहिजे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत आईची निरनिराळे कामे तो करायचा. सकाळी लवकर उठायचा, आईला स्वयंपाकासाठी मदत करायचा आणि मग आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन रानात जायचा. शेळ्यांना चरायला सोडलं की दिवसभर त्यांच्या मागे हिंडायचा. कधी कधी आजूबाजूचे लोक दुसरे गुराखी जमून गप्पा मारायच्या, गाणी म्हणायची. संध्याकाळ झाली की घरी परतायचं. सुहो गाणी फार छान म्हणायचं. शेळ्यांपाठीमागे हिंडता हिंडता त्याचं गाणं गुणगुणणं चालूच असायचं. एक दिवस संध्याकाळी सगळे आजूबाजूचे गुराखी घरी परत आले, तरी सुहो मात्र घरी आला नाही. सुहोच्या आईला काळजी वाटली. तिनं आजूबाजूला जाऊन चौकशी केली, पण कोणालाच काही माहित नव्हतं. काय करावं, कुठे शोधावं असा सगळे जण विचार करतायत. तेवढ्यात त्यांना सुहो लांबून येताना दिसला. उशीर झाला म्हणून धावत पळत धापा टाकत सुहो घरी पोहोचला. कोणी काही विचारायच्या आतच आपल्या हातातलं घोड्याचं शिंगरू म्हणजे घोड्यांचं लहान पिल्लू तो सर्वांना दाखवत म्हणाला, उशीर झाला, मला आधी का झाला ते मी सांगतो. हे शिंगरू आहे, ते परत येताना मला वाटेमध्ये दिसलं. बिचारं जमिनीवर पडलं होतं. जवळपास कोणी नव्हतं. आजूबाजूला कोणी दिसतंय का, त्याचा मालक किंवा त्याची आई कुठे सापडते का म्हणून मी खूप शोधलं, पण कोणीच नव्हतं. काय करावं कळेना. याला जंगलात तसाच जर मी सोडून आलो ना तर रात्री लांडगे येऊन त्याला खातील असा विचार करून मी त्याला उचललं आणि घरी आणलं. दुसऱ्या दिवशी सुहोनं खूप तपास केला, पण घोड्याचा मालक काही सापडला नाही. तो घोडा सुहोकडेच राहिला. सुहो त्याची छान काळजी घ्यायचा. त्याला वेळेवर खायला प्यायला दे, प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरव, हळुवारपणे त्याचे केस साफ कर, अशी सगळी कामं सुहो अगदी मनापासून करायचं. बघता बघता पिल्लू मोठं झालं. त्याचा रंग अगदी पांढरा शुभ्र होता. कुठेही दुसऱ्या रंगाचा ठिपका देखील नव्हता. त्यामुळे सुहोचा घोडा एकदम उमदा, पांढरा, अगदी शुभ्र, अगदी परी कथेतल्या राजपुत्राच्या घोड्यासारखा दिसायचा. सुहोचा घोडा नुसता दिसायलाच उमदा होता असं नाही बरं का, तर तितकाच निधड्या छातीचा, अगदी कुणालाही न भिणारा. एक दिवस काय झालं, रात्री सुहोला झोपेतून अचानक जाग आली. बाहेरून शेळ्या मेंढ्यांच्या ओरडण्याचा बराच मोठा आवाज येत होता. शेळ्या का ओरडतायत? लांडगा वगैरे आला की काय
असं वाटून सोहो एकदम ताडकन उठला आणि घराबाहेर पळाला. दारात येऊन बघतो तर काय, कुंपणाबाहेर एक भला मोठा लांडगा आपल्या अकराळ विकट जबडा उघडून उभा आहे. त्याच्या समोर पाय घट्ट रोवून त्याला अडवायला उभा आहे त्याचा पांढरा घोडा. लांडगा थोडा जरी पुढे आला तरी पांढरा घोडा इतक्या जोरानं खिंकळायचा की त्या आवाजाला घाबरून लांडगा जागच्या जागीच थांबायचा. हे असं बराच वेळ चाललं असणार, कारण घोडा घामानं अगदी निथळत होता आणि लांडगाही धापा टाकीत होता. सुहो लांडग्याला मारायला म्हणून एकदम पुढे झाला आणि सुहोला पुढे येताना पाहून लांडग्यानं माघार घेतली. तो धूम ठोकून जंगलात पळाला. सुहोनं पांढऱ्या घोड्याला एकदम मिठीच मारली. मोठ्या लांडग्याला तू एकट्यानं पळवून लावलंस, त्याच्याशी सामना केलास, अरे किती दमलास, किती घामाघूम झालास, असं म्हणत सुहोनं घोड्याची पाठ थोपटली. त्याचं सगळं अंग पुसून काढलं, त्याला प्रेमाने खाऊ घातलं. आपल्या घोड्याला कुठं ठेवू आणि कुठं नको असं त्याला झालं. दुसऱ्या दिवशी जो जो भेटेल त्याच्याजवळ सुहोची आपली एकच गोष्ट, माझ्या घोड्यानं लांडग्याला पळवलं. गोष्ट ऐकता ऐकता कोणीतरी कौतुकानं म्हटलं, अरे सुहो, तुझा घोडा म्हणजे अगदी हिरा आहे, हिरा. झालं. त्या दिवसापासून सुहोच्या घोड्याचं नाव पडलं हिरा. सुहो हिराला एक क्षणभरही विसंबायचा नाही, म्हणजे एकट्याला सोडायचा नाही. जिथं सुहो तिथं हिरा आणि जिथं हिरा तिथं सुहो, असं जणू काही समीकरण झालं. असेच दिवस चालले होते. सुहो हळूहळू मोठा होत होता आणि हिरा देखील. एक दिवस शेजारच्या देशातल्या राजानं घोड्यांची शर्यत लावली. सुहोचे मित्र, शेजारी पाजारी सगळे सुहोला म्हणाले, अरे सुहो, तुझा हिराला घेऊन, अरे आपला हिरा नक्कीच शर्यत जिंकेल. सर्वांनी आग्रह केला म्हणून सुहो निघाला शर्यतीला. त्याच्याबरोबर काही मित्र देखील गेले. तेथे गेल्यावर समजलं की शर्यत साधी सुधी नव्हती. तो राजकन्याच्या स्वयंवराचा पण होता. जो कोणी शर्यत जिंकेल त्याला राजा आपली मुलगी देणार होता आणि अर्ध राज्य देखील. शर्यत सुरू झाली. प्रत्येकाने आपापल्या घोड्यांना टाच मारली. घोडे वाऱ्यासारखे निघाले. बघता बघता सुहो आणि हिरा सर्वांच्या कितीतरी पुढे गेले. कोणाला काही समजायच्या आतच सुहो दुसऱ्या टोकाला जाऊन पोचला देखील. सुहो जिंकला म्हणून राजाच्या शिपायांनी जाहीर केलं. सुहो राजासमोर जाऊन अदबीने उभा राहिला. राजा म्हणाला, हा गरीब मेंढपाळ माझा जावई होणार? हे कसं शक्य? याचा घोडा तर फार छान आहे. हा घोडा त्याच्याकडून विकत घेऊ आणि बक्षीस म्हणून काहीतरी पैसे देऊ आणि याला परत पाठवू. याला राजकन्याही द्यायची नाही आणि राज्यही द्यायचं नाही. असा मनाशी विचार करून राजा सुहोला म्हणाला, काय रे पोरा, कितीला देणार हा घोडा? महाराज, मी हा घोडा विकायला आणलेला नाहीये, मी फक्त शर्यतीत भाग घ्यायला आलो होतो, सुहो म्हणाला. राजाला सुहोचं उत्तर आवडलं नाही. त्यानं सुहोला पुन्हा म्हटलं, एवढा ओंदा घोडा तुला काय करायचा आहे? काय किंमत हवी असेल ती घे आणि मुकाट्यानं परत जा. पण सुहो काही ऐकेना. सर्वांच्या समोर हा भिकारडा आपला अपमान करतोय असं वाटून राजाला फार राग आला. त्यानं शिपायांना हुकूम केला, घ्या रे याचा घोडा ह्याच्याकडून हिसकावून आणि लावा हाकलून याला परत. झालं. राजाचा हुकूम सुटला. सगळे शिपाई सुहोवर आणि त्याच्या घोड्यावर तुटून पडले. सुहो बिचारा एकटा पडला. त्याचे मित्र देखील घाबरून गेले. राजाच्या शिपायांपुढे कोण काय करणार? शिपायांचा मार खाऊन खाऊन सुहो जमिनीवर बेशुद्ध पडला. हिरानंही सुटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण शिपायांनी त्याला पकडून जेरबंद करून राजाच्या तबेल्यात, म्हणजे घोडा जिथे बांधतात त्या जागेवर उभं केलं. जसा गाईचा गोठा तसाच तो घोड्यांचा तबेला. शर्यतीला आलेली सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. सुहोला त्याच्या मित्रांनी उठवले, पाणी पाजले आणि हळूहळू करत आपल्या बरोबर घरी नेले.
सुहोला बघून त्याच्या आईला तर रडूच आलं. तिनं सुहोला हळूच घरात नेलं. हलक्या हातांनी त्याच्या जखमा धुतल्या, त्यावर मलमपट्टी केली, त्याला गरम गरम जेवू घातलं आणि अंथरुणावर झोपवलं आणि आपण त्याच्या शेजारी बसवून राहिले. कधी त्याचं डोकं चेप तर कधी त्याचे पाय, असं आपलं रात्रभर तिचं चाललं होतं. कुठून तरी सुहोला आराम पडावा म्हणून तिचे प्रयत्न चालू होते. हळूहळू करीत सुहोच्या जखमा भरल्या. तो हिंडू फिरू लागला, रोजचं कामही करू लागला, पण त्याचं मन मात्र कशात लागेना. सारखा आपला हिराचाच विचार. काय करत असेल माझा हिरा? काय खात असेल? काय पित असेल? कुणी त्याला मारत तर नसेल ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये यायचे. पण करणार काय? इकडे राजा मात्र हिरा मिळाला म्हणून फारच खुश होता. असा पांढरा शुभ्र उमदा घोडा त्याच्याकडे तर नव्हताच, पण त्याच्या माहितीतही दुसऱ्या कोणाकडे नव्हता. राजाकडे कुणीही खास पाहुणे आले की राजा त्यांना आपला नवा घोडा दाखवायचाच. एक दिवस असाच कोणासमोर तरी राजा हिराचं प्रदर्शन करीत होता. बोलता बोलता त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यानं हिरावर स्वार होण्याचं ठरवलं. पण हिरा सावधच. आजपर्यंत त्यानं सुहो शिवाय कोणालाच आपल्या पाठीवर बसू दिलं नव्हतं. राजा आपल्यावर स्वार होणार हे लक्षात येताच हिरा एकदम उधळला. अचानक गोंधळून जाऊन राजा खाली पडला. पाहुण्यांसमोर आपली फजिती झाली हे बघून तो रागानं लालबुंद झाला. पकडा पकडा त्या घोड्याला, जेर बंद करा. राजानं हुकूम सोडला. असा हातात सापडला नाही ना तर सरळ बाणांचा वर्षाव करा, मग पुढे कुठे जातोय ते पाहूया. राजाचा हुकूम. मग शिपाई कशाला घाबरतात? तेही आपापल्या घोड्यांवर स्वार झाले आणि निघाले हिराच्या पाठीमागे. पण हिरा काय त्यांच्या हातात सापडतो थोडाच. तो निघाला वाऱ्याच्या गतीनं. शिपाई पाठलाग करू लागले. त्यांनी ठरवलं की आता जर हा हातात सापडला नाही तर बाणच मारायचे. झालं. सगळीकडून बाण सुटले. त्यातील कितीतरी हिराच्या अंगात घुसले आणि कितीतरी बाहेर पडले. पण हिरा काही थांबला नाही. तो बघता बघता दिसेनासा झाला आणि बिचारे शिपाई हात हलवीत परत गेले. इकडे रात्रीची वेळ. सुहोचा नुकताच डोळा लागला होता. आई पण निजायच्या तयारीतच होती. तेवढ्यात तिला बाहेर कसला तरी आवाज आल्यासारखं वाटलं. बाहेर जाऊन बघते तर काय, समोर सगळीकडे बाण घुसलेले, तोंडातून फेस गळतोय, अंगावरून घामाच्या धारा वाहताय. धड उभं सुद्धा राहत नाही अशा अवस्थेतला हिरा होता. ती धावतच घरात गेली. तिने सुहोला उठवलं. सुहो सुहो उठ, अरे बाहेर बघ, बाहेर हिरा आलाय, आपला हिरा. हिराचं नाव कानी पडताच सुहो ताडकन उठला आणि धावतच बाहेर आला. समोर हिराला बघून त्याला हसावं की रडावं तेच कळेना. अरे अरे हिरा, काय रे, काय ही तुझी दशा? अरे किती रे हे बाण लागले तुला? अरे असं धावत आलास माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी? असं म्हणत एकीकडे रडत आणि एकीकडे हळूहळू हिराला थोपटवत सुहो एक एक बाण बाहेर काढू लागला. बाण बाहेर निघाला की त्या जागी मोठी जखम उघडी पडे आणि त्यातून नळाची धार लागावी तशी रक्ताची धार लागे. एक एक बाण काढता काढता हिराचं किती रक्त गेलं त्याला सुमारच नाही. धावून धावून आधीच दमलेला तो मुकाजीव अंगात त्राण न राहून खाली बसला. सुहोकडे एकदा करून नजरेनं त्याने पाहिलं. सुहोच्या खांद्यावर हिरानं आपला प्राण सोडला. हिरा, हिरा, अरे हिरा. सुहून आकांत केला. हिरा कुठेतरी असेल, कधीतरी भेटेल या आशेवर तो इतके दिवस जगत होता. पण आता ती आशाही संपली. सर्वांनी सुहोला समजवण्याचा खूप प्रयत्न केला,
पण सोहो काही हिराजवळून हाले ना. त्याच्या डोक्यात सतत एकच विचार, माझा हिरा. माझ्यामुळे त्याचे एवढे हाल झाले. मी शर्यतीलाच गेलो नसतो तर माझ्यासाठी जीवाच्या आकांताने इथपर्यंत आला तो. पण मी काही त्याला वाचवू शकलो नाही. समोर हिराचं निष्प्राण कलेवर आणि शेजारी सुन्न होऊन बसलेला सोहो. बसल्या बसल्या डोळा लागेल तेवढी झोप. बाकी खाणं नाही की पिणं नाही, कुणाशी बोलणं नाही की चालणं नाही, काही नाही. असाच एकदा सोहोचा डोळा लागला. झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसला हिरा. पूर्वी दिसायचा तसाच, तगडा, उमदा, पांढरा पांढरा शुभ्र, तजेलदार. त्यानं सोहोला हाक मारली, सोहो उठ. असा रडू नकोस, मी तुझ्याजवळ नाहीये. आपली दोघांची ताटातूट झाली म्हणून रडतोस ना? मग मी सांगतो ते नीट आहे. तसंच कर, म्हणजे मी सतत तुझ्याजवळ राहील. आपल्या दोघांना कोणीही कधीही एकमेकांपासून दूर करू शकणार. हे बघ, माझी हाडं, माझी कातडी, माझ्या शरीरातल्या नसा, माझे केस, या सगळ्यांचा उपयोग करून एक वाद्य बनव. असं केलंस तर मी सतत तुझ्याजवळच राहील, कधी देखील तुला सोडून जाणार नाही. एवढं बोलून हिरा दिसेनासा झाला. हिरा हिरा असं म्हणत सोहो झोपेतून जागा झाला. आपल्याला स्वप्न पडलं, हिरा आपल्या स्वप्नात आला, भेटला. या विचारानं त्याला खूप बरं वाटलं. हिरानं काय सांगितलं तेही त्याला आठवलं आणि तो लगेच कामालाही लागला. हिराची कातडी, हाडं, केस वापरून त्यानं हळूहळू एक वाद्य तयार केलं. त्या वाद्यावरून हळूहळू हात फिरवला. त्यातून मधुर स्वर बाहेर पडले. जणू सोहोची आणि हिराची पुनर्भेटच झाली. तेच हे अश्वशीर्ष किंवा घोड्याचं डोकं असलेलं वाद्य. आता सोहो कुठेही गेला की ते वाद्य त्याच्या बरोबर असायचं. त्या वाद्यातून इतके गोड आणि करुण स्वर बाहेर पडायचे की ऐकणाराही हे लावून जायचं. असे म्हणतात की आपल्या शेळ्या मेंढ्या रानात चारायला सोडून सोहो वाजवायला बसला की त्याचं वाजवणं ऐकून दूर दूरचे लोक त्याच्या भोवती गोळा व्हायचे. एवढंच नाही तर पशु पक्षी हे देखील भान हरपून ऐकत राहायचे. मंगोलियाच्या गवताळ प्रदेशात आजही सोहोच्या आणि हिराच्या वाद्याचे स्वर ऐकू येतात आणि ऐकणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतात.